नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिका भरती त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 16 आहे। यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी काय केलेत, कव्हर केलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत। त्याचबरोबर आपले या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते किती व्हिडिओ आहेत, एकूण 15 व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा काय आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। मग या ठिकाणी आपला आजचा पहिला प्रश्न काय आहे पहा, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताने 1974 साली आपली अणुचाचणी केली। ऑप्शन काय दिलेत पहा, श्रीहरिकोटा, थुंबा, पोखरण आणि जैतापूर। मग यापैकी कोठे भारताने अणुचाचणी केली होती, तर ती पोखरण या ठिकाणी केली होती। आता या ठिकाणी लक्षात असू द्या, पोखरण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर पोखरण राजस्थानमध्ये आहे। राजस्थानचं जे वाळवंट आहे त्या वाळवंटामध्ये पोखरण हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी भारताने काय केली आहे, अणुचाचणी केली आहे। आतापर्यंत भारताने किती अणुचाचण्या केल्या आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा, एकूण 2 अणुचाचण्या केल्या आहेत। त्यातली पहिली कधी केली होती पहा, 1974 ला केली होती। त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान कोण होत्या, तर इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या। आणि दुसरी अणुचाचणी कधी केली होती, 1998 ला केली होती। त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते, तर अटल बिहारी वाजपेयी हे काय होते, त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते। मग लक्षात असू द्या, भारताने किती अणुचाचण्या केल्यात आतापर्यंत, 2 केल्या आहेत। कधी केली, पहिली 1974 ला, दुसरी 1998 ला केली आहे। कुठे केली आहे, तर दोन्ही अणुचाचण्या कुठे केल्या आहेत, पोखरण या ठिकाणीच केल्या आहेत। ओके, मग पोखरण कुठे, तर पोखरण राजस्थानमध्ये आहे, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं। आता अणुचाचणीची जी पहिली अणुचाचणी आहे त्याची तारीख सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारली जाते। मग किती तारीख आहे, तर 18 मे 1974, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 18 मे 1974 ला आपण पहिली अणुचाचणी केली। त्या अणुचाचणीला नाव दिलं होतं पहा, आणि बुद्ध हसला। काय, आणि बुद्ध हसला। लक्षात असू द्या, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे। प्रश्न या ठिकाणी असा येतो की आणि बुद्ध हसला हे कशाशी संबंधित आहे, किंवा हे कोणत्या योजनेचं किंवा कोणत्या अभियानाचं नाव होतं। पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या। अणुचाचणी करण्यासाठी महत्त्वाचे शास्त्रज्ञ कोण होते, एपीजे अब्दुल कलाम होते। ओके, ही सर्व माहिती तुम्हाला काय करायची, लक्षात ठेवायची, कारण ही परीक्षेच्या दृष्टीने काय असणार आहे, अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न काय आहे, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणली जाते। काय विचारलं या ठिकाणी, कोणत्या शहराला भारताची इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हटली जाते असं विचारलं आपल्याला। ऑप्शन आहेत बंगळुरू, मुंबई, पुणे आणि जयपूर। तर यापैकी बंगळुरू हे काय आहे, योग्य उत्तर आहे। मग बंगळुरू काय आहे, सध्या कर्नाटक राज्यामध्ये नाही, तर कर्नाटक राज्याची काय आहे, ते राजधानीचं शहर आहे। कशामुळे याला भारताची इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हटलं जातं, तर या ठिकाणी पहा, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उद्योग आहेत आणि IT पार्क आहे। काय, IT पार्क सुद्धा कुठे आहे, बेंगळुरू या ठिकाणीच आहे। ओके, तसंच बेंगळुरूला भारताचा IT हब असं सुद्धा म्हटलं जातं। मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास भारताचा IT हब असं म्हणतात, तर बेंगळुरूलाच म्हणतात। त्याचबरोबर सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया कोणत्या शहरास म्हणतात, असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। मग सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया हे सुद्धा काय म्हणतात, बेंगळुरू या शहरासच म्हटलं जातं। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3 आहे। त्या अगोदर प्लीज मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायचा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण जी माहिती सांगतो, जेवढं विस्तृत स्वरूपात माहिती सांगतो, तेवढी माहिती तुम्हाला यूट्यूबवर त्या कुठल्याही चॅनलवर तुम्हाला सापडणार नाही। ओके, मग या ठिकाणी पहा, पुढचा प्रश्न काय आपला, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो। काय विचारलं या ठिकाणी आपल्याला, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटांनी उशिरा उगवतो। अतिशय सोपा प्रश्न आहे, पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। किती मिनिटांनी उशिरा उगवतो चंद्र रोजपेक्षा, एकूण 50 मिनिटांनी उशिरा उगवतो। ओके, त्याचबरोबर चंद्राचा परिवलन काळ किती आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे। परिभ्रमण काळ किती आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। मग लक्षात असू द्या, चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण काळ हे काय आहेत, समान आहेत। काय आहेत, समान आहेत, म्हणजे दोन्ही काय आहेत, सारखेच आहेत। किती आहेत ते, 27 दिवस 7 तास व 43 मिनिटे। ओके, 27 दिवस 7 तास व 43 मिनिटे। ओके,
त्यालाच काय म्हटलं जातं, तर नक्षत्र मास सुद्धा त्यालाच म्हटलं जातं. त्याचबरोबर चंद्रमास कधीपासून सुरू होतो किंवा कधी ते कधी कोणत्या काळात चंद्रमास म्हणतात याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो किंवा आलेला आहे. मग चंद्रमास म्हणजे काय तर पहा, अमावस्या ते अमावस्या म्हणजे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्यापर्यंत जो काळ आहे त्यालाच चंद्रमास असं म्हटलं जातं. चंद्रमासाचा कालावधी किती असतो पहा, 29 दिवस 12 तास व 44 मिनिटे. एका चंद्रमासाचा कालावधी किती असतो, 29 दिवस 12 तास व 44 मिनिटे एवढा असतो. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलंय, मनाचे श्लोक कोणी लिहिले. काय विचारलंय या ठिकाणी, मनाचे श्लोक कोणी लिहिले असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत तुकाराम आणि संत एकनाथ. तर यापैकी संत रामदास यांनी काय केलेले आहेत, मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की संत रामदास यांचं पूर्ण नाव काय आहे, तर ते काय पहा, नारायण सूर्याची ठोसर. याच्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. ओके. त्यांचा जन्म कुठे झाला असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग जन्म कुठे झालेला आहे, जांब या ठिकाणी झालेला आहे. जांब सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, जालना जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर संत रामदासांची इतर ग्रंथ कोणते आहेत हे पण लक्षात ठेवा, तर दासबोध आहे आणि करुणाष्टकी आहे. ओके. त्याचबरोबर संत रामदासांनी काय केलं होतं, तर महाराष्ट्रात प्रत्येक गावोगाव जाऊन हनुमान मंदिरे उभारली होती किंवा हनुमान मंदिराची स्थापना केली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी काय विचारलंय, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर महात्मा फुले यांच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये कधीही प्रश्न विचारला जातो. म्हणजे मला असं वाटत नाही की एखादा पेपर असेल किंवा एखादी परीक्षा असेल आणि त्याच्यावरती महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावरती प्रश्न आला नाही असा एकही पेपर होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे 2 महाराष्ट्रातील समाजसुधारक काय करायचे, तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. ओके. मग महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला होता, तर तो 11 एप्रिल 1827 ला झाला होता. लक्षात असू द्या, बऱ्याच वेळेस तारीख विचारलेली, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त साल लक्षात ठेवून उपयोग नाही, तर तुम्हाला तारीख सुद्धा लक्षात ठेवता आली पाहिजे. ओके. मग किती तारीख आहे, तर ती 11 एप्रिल 1874 आहे. ओके. सॉरी 1827 आहे. त्याचबरोबर त्यांचा जन्म कुठे झाला हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं किंवा त्यांचं मूळ गाव कोणतं होतं, त्यांचं मूळ गाव कोणतं आहे तुम्हाला विचारलं जातं. मग कोणतं आहे, तर कटगुण हे त्यांचं मूळ गाव आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी कोणती पुस्तके लिहिली याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो. मग 5 शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक लिहिलं होतं. त्याचबरोबर ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, विशेषतः सार्वजनिक सत्यधर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक जे आहे हे त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले होते. ओके. त्याचबरोबर गुलामगिरी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, एक पोवाडा रचलेला आहे. ओके. त्याचबरोबर 1873 ला त्यांनी काय केली होती, सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. 1882 ला जो हंटर आयोग भारतामध्ये आला होता, जे हंटर कमिशन भारतामध्ये आलं होतं, त्याच्या समोर साक्ष देण्याचं काम सुद्धा कोणी केलं होतं, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं. त्याचबरोबर हंटर आयोगाला शिक्षण आयोग सुद्धा म्हटलं जातं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. त्याचबरोबर तुम्हाला अजून या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हणतात असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. मग महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हणतात, तर ते महात्मा फुले यांना म्हणतात. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी काढली असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. काय, महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी काढली. मग कधी काढली होती, 1948 ला काढली होती. आणि कोठे काढली होती, तर बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यामध्ये काढली होती. ओके. हे लक्षात ठेवा, ही सगळी माहिती काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. ओके. त्याचबरोबर महात्मा फुले यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता किंवा कोणाच्या ग्रंथाचा प्रभाव होता असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, तर थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन हा जो पुस्तक होतं किंवा हे जे ग्रंथ होतं याचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती पडला होता. ओके. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक अतिशय महत्त्वाची सूचना, आपल्या महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजची किंमत मित्रांनो या ठिकाणी आपण फक्त 150 रुपये ठेवलेली, पण मी तुम्हाला सांगतो ही टेस्ट सिरीज एवढी दर्जेदार आहे, जर तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या परीक्षेमध्ये फायदा झाला नाही
तर परीक्षा झाल्याचा पेपर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन करा, मेसेज करा, काही करा, सांगा सर तुमची टेस्ट सिरीज माझ्या काही काम आली नाही, तुम्हाला 150 रुपयाचे 300 रुपये मी काय करील परत रिफंड करील. कारण मला खात्री आहे माझा स्पर्धा परीक्षेतील आतापर्यंतचा जवळपास 12 वर्षाचा अनुभव आहे. या 12 वर्षाच्या अनुभवातून मी जे शिकलो, मला पेपरची जी पद्धती लक्षात आली, त्याला अनुसरून हा या ठिकाणी मी काय केलेलं आहे, प्रश्नसंच काय केलेला आहे, सेट केलेला आहे. ओके, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट दिल्या जातील. किंमत किती आहे मी तेच सांगितलं तुम्हाला, आत्ताच 150 आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीस तो काय डिस्काउंट देत आहोत. जर तुम्ही आज घेतली तर तुम्हाला फक्त ती 99 रुपयाला पडेल. ओके, आता या 99 रुपयाचं तुम्हाला पेमेंट कुठे करायचं आहे, तर गुगल पे किंवा फोनपेला आपला जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं मित्रांनो, शेअर करायचा आहे. ओके, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला काय केली, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाईल. ओके, ज्या विद्यार्थ्यांना गरज वाटत असेल त्यांनी अवश्य टेस्ट सिरीजचा लाभ घ्या. ज्यांना गरज वाटत नसेल त्यांच्यासाठी काही अडचण नाही, आपण यूट्यूबवरती तर फ्री घेणारच आहोत. ओके, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 6 आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला महात्मा फुले यांच्यावरतीच प्रश्न आलेला आहे. काय विचारलंय, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली. खूप वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे. मग सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी कधी केली होती, तर ती 24 सप्टेंबर 1873 केली होती. कधी केली होती, 24 सप्टेंबर 1873 कुठे केली होती. जर असा परीक्षेत प्रश्न आला तर उत्तरला तुम्ही पुणे या ठिकाणी केली होती, किंवा सत्यशोधक समाजाचं मुख्यालय कोठे होतं असाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग सत्यशोधक समाजाचं मुख्यालय कोठे होतं, तर ते पुणे या ठिकाणी होतं. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली होती, महात्मा फुले यांनी केली होती. त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचं कार्य कुणी पुढे नेलं असा सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग ते कुणी लिहिलं होतं, तर सावित्री फुलेबाई यांनी काय केलं होतं, महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचं कार्य समोर नेलं होतं किंवा पुढे नेलं होतं. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलंय, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली. काय विचारलंय, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली याने काय केली होती, तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती. आता लक्षात असू द्या, लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती. परंतु याच्यावरती असाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे की तैनाती फौज स्वीकारणारा पहिला भारतीय संस्थानिक कोण होता, तर कोण होता, हैदराबादचा जो निजाम आहे या निजामाने काय केलं होतं, सर्वप्रथम तैनाती फौज स्वीकारली होती. कधी स्वीकारली होती, तर 1798 स्वीकारली होती. ओके, आता तैनाती फौज म्हणजे काय होती, तर भारतीय राजे काय स्वतःचं सैन्य ठेवणार नाहीत. सैन्याचा खर्च काय म्हणजे भारतीय राजे स्वतःचे सैन्य ठेवणार नाहीत, परंतु त्यांच्याकडे काय करणार, इंग्रजांचं सैन्य किंवा इंग्रजांची तुकडी त्यांच्या राज्यात ठेवणार आणि त्या तुकडीचा किंवा त्या सैन्याचा खर्च काय होणार, त्या संस्थानिकांनी काय करायचा, इंग्रजांना द्यायचा. त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, परराष्ट्र संबंध जे आहेत त्या संस्थानिकाचे जे परराष्ट्र संबंध आहेत ते सुद्धा कोणाच्या, इंग्रजांच्याच मर्जीनुसार ठरवले जात होते. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 8 आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, कॉमन प्रश्न आहे, खूप वेळेस परीक्षेत रिपोर्ट झालेला आहे. काय विचारलंय, बंगालची फाळणी कुणी केली. डोळे झाकून सांगता तुम्ही, बंगालची फाळणी कुणी केली, लॉर्ड कर्झन यांनी केली होती. कधी केली होती मला माहिती आहे, ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कधी केली होती, 1905 केली होती. रद्द कधी झाली होती हे मात्र लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये वारंवार विचारलेलं आहे. 1911 जो दिल्ली दरबार भरला होता, त्या दिल्ली दरबारामध्ये ही बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती. ओके, त्याचबरोबर बंगालच्या फाळणीचा उद्देश काय होता लॉर्ड कर्झनचा, तर हिंदू व मुस्लिम प्रदेशाचे विभाजन करून हिंदू व मुस्लिम हे जे ऐक्य होतं हे ऐक्य नाहीसं करणं हा काय होता, लॉर्ड कर्झनचा मूळ हेतू होता. मग या फाळणीच्या विरोधात 16 ऑक्टोबर 1905 काय केलं होतं, राष्ट्रीय काँग्रेसनी राष्ट्रीय दुखवटा दिन म्हणून साजरा केला होता. खूप महत्त्वाचं आहे की राष्ट्रीय दुखवटा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला होता, परीक्षेत वारंवार विचारलेलं आहे. मग कोणता दिन साजरा करण्यात आला होता, 16 ऑक्टोबर 1905. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय, इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली. ऑप्शन काय आहेत, मोहम्मद तुगलक, अल्लाउद्दीन खिलजी, सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी. ओके, मग कोणी हलवली होती,
तर ती इब्राहिम लोदीने हलवली होती. ओके, कुठून कुठं? दिल्लीहून आग्रा या ठिकाणी. ओके, दिल्लीवरून आग्रा या ठिकाणी राजधानी आणली होती. कुणी आणली होती? इब्राहिम लोदी आणली होती. ओके, त्यामुळे इब्राहिम लोदी याला काय म्हटलं जातं? आग्रा शहराचा निर्माणकर्ता. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की आग्रा शहराचा निर्माणकर्ता कुणास म्हटलं जातं, तर ते कुणास म्हटलं जातं? इब्राहिम लोदी यास म्हटलं जातं. ओके, का म्हटलं जातं? तर 1506 मध्ये त्याने काय केलं होतं? आपली राजधानी दिल्लीहून आग्रा या ठिकाणी स्थलांतरित केली होती. त्याचबरोबर लक्षात ठेवा, जे लोधी घराणं आहे ते लोधी घराणं कुठलं होतं? मूळचं अफगाणिस्तानचं असल्यामुळे त्यांना पठाण असं म्हटलं जात असं. याच्यावरती पण परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आपण जी प्रत्येक ओळ घेतो ना मित्रांनो, ही प्रत्येक ओळ काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. कारण एक तर त्या टॉपिकवरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला असतो किंवा त्या ओळीवरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला असतो. त्याच्यामुळे आपण तो टॉपिक काय करतो? पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ओके, कारण याची शक्यता खूप कमी आहे की पुन्हा तोच प्रश्न रिपीट होईल. पण प्रश्न पुन्हा काय होऊ शकतो? त्याच टॉपिकवरती पण थोडा वेगळ्या मार्गाने येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण इतर माहिती परीक्षेच्या दृष्टीने पाहत असतो. ओके, आता पहा, सिकंदर लोदी नंतर काय झालं होतं? इब्राहिम लोदी सत्तेत आला होता. आणि ज्यावेळेस इब्राहिम लोदी सत्तेत आला त्यावेळेस काय केलं होतं? बाबरने काय केला? भारतावरती हल्ला केला. आणि त्यात काय झाला? बाबर विजयी झाला. म्हणजे लोधी घराण्याचा काय झाला? शेवट झाला. ओके, मग लोधी घराण्याचा शेवटचा राजा कोण असा जर प्रश्न आला तर काय उत्तर लिहितान? इब्राहिम लोदी लिहितान. इब्राहिम लोदीचा पराभव कुणी केला होता? तर बाबरने केला होता. ओके, मग जर तुम्हाला पहिला प्रश्न आला की पहिला मुघल बादशाह कोण होता किंवा पहिला मुघल राजा कोण होता, तर कोण होता? बाबर होता. बाबरने कुणाचा पराभव केला होता? तर इब्राहिम लोदी याचा पराभव केला होता. ओके, पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर बहमनी राज्याची स्थापना कोणी केली होती? हसन गंगूने केली होती. त्याचबरोबर लक्षात असू द्या, हसन गंगूचं दुसरं नाव काय होतं? अल्लाउद्दीन हसन. काय? अल्लाउद्दीन हसन बहामनी. ओके, त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इथं परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे की दख्खनवरती राज्य करणारे पहिले राज्यकर्ते कोण होते? काय आलेलं आहे? दख्खनच्या पठार जे आहे म्हणजे दख्खनवरती राज्य करणारे पहिले मुस्लिम राज्यकर्ते कोण होते असा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग पहिले मुस्लिम राज्यकर्ते कोण होते? तर बहामनी हेच काय होते? पहिले मुस्लिम राज्यकर्ते होते. मग हे लक्षात ठेवायचं, बहमनी राज्याची स्थापना कुणी केलेली आहे? तर ती हसन गंगू यांनी केलेली आहे. त्याचंच दुसरं नाव काय आहे? अल्लाउद्दीन हसन बहामनी. ओके, पुढचा प्रश्न आहे अतिशय सोपा आहे, पण याच्यामध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं काय होतं? कन्फ्युजन होतं. त्यामुळे आपण हा प्रश्न पुन्हा घेतला आहे. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव. आता या ठिकाणी पहा, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल, इथं तलाठ्याचा आणि ग्रामसभेचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. पोलीस पाटलाचा नाही, तलाठ्याचा नाही. म्हणजे या ठिकाणी तुमच्या समोर काय होतात? दोन ऑप्शन राहतात. पण इथं काय दिलेलं आहे? आयोजित करण्याचं दिलेलं आहे. आता ग्रामपंचायत सचिव कोण असतो हे पण तुम्हाला माहित पाहिजे. ग्रामपंचायत सचिव म्हणजेच कोण असतो? ग्रामसेवक असतो. ओके, ग्रामसेवकला काय म्हणतात? ग्रामपंचायतचा सचिव म्हणतात. याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ओके, मग याचं योग्य उत्तर कोण आहे? तर सरपंच आहे. लक्षात असू द्या, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना काय वाटतं की ग्रामपंचायतचा सचिव काय करत असेल? ग्रामसभा आयोजित करत असेल. पण ग्रामसभा आयोजित कोण करतो? सरपंच करतो. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर अध्यक्ष सुद्धा सरपंच असतो. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, जर ग्रामसभेला सरपंच उपस्थित नसेल तर अध्यक्ष कोण असतो? असा सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जर सरपंच उपस्थित नसेल, मग जर सरपंच नसतील तर सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये काय होतं? उपसरपंच काय करतात? ग्रामसभेचं अध्यक्षस्थान भूषवतात. आणि जर उपसरपंचही गैरहजर असतील तर ग्रामपंचायत सदस्यापैकी एक सदस्य काय होतो? ग्रामसभेचं अध्यक्षस्थान भूषवितो. ओके, पुढचा त्याचबरोबर लक्षात ठेवा, ग्रामसभा कोणत्या कलमानुसार आहे हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर कलम 243A नुसार आहे. खूप महत्त्वाचे, लक्षात ठेवा, कलम 243A काय आहे? ग्रामसभेच्या संदर्भातील कलम आहे. ओके, त्याचबरोबर ग्रामसभा भरवण्यासाठी गणपूर्ती किती आहे? तर 15% उमेदवार, 15% मतदार किंवा 100 मतदार या दोन्हीपैकी एक अट. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय? राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? काय विचारलंय? राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य व अध्यक्षांची नेमणूक कोण करते विचारलेलं आहे.
परीक्षेच्या दृष्टीने अतिशय कन्फ्यूज आहे. आता राज्य लोकसेवा आयोग म्हणजे काय, तर राज्याचा आयोग म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रासाठी कोण आहे, MPSC आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, MPSCच्या सदस्यांची व अध्यक्षांची नेमणूक कोण करते, तर कोण करतं, राज्यपाल नेमणूक करतात. आता लक्षात घ्या, नेमणूक कोण करतं, राज्यपाल करतात. कुणाच्या सल्ल्याने करतात, तर ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करतात. ओके. पण आता या ठिकाणी खूप महत्त्वाचं काय आहे, राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार आहे, कलम 312 नुसार आहे. पण या ठिकाणी इथं कन्फ्युजन तुमचं होणार नाही, ही माहिती फिक्स आहे, तुम्हाला माहिती आहे. परंतु तुमचं कन्फ्युजन कुठं होणार आहे, या ठिकाणी पहा. अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतं, राज्यपाल करतो. त्यांना शपथ पण कोण देतात, राज्यपाल देतात. परंतु जर अध्यक्ष किंवा सदस्याला जर राजीनामा द्यायचा असेल किंवा अध्यक्षाला राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा कुणाकडे देतात, हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, कुणाकडे राजीनामा देतात, राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. म्हणजे नियुक्ती राज्यपाल करतात, पण राष्ट्रपती काय करतात, राजीनामा स्वीकारतात किंवा बडतर्फी सुद्धा कोण करतात, राष्ट्रपतीचं करतात. म्हणजे नेमणूक करण्याचं काम कुणाचं आहे, राज्यपालांचं आहे. आणि पदावरून दूर करण्याचं किंवा काढून टाकण्याचं किंवा बडतर्फ करण्याचं काम कुणाचं आहे, राष्ट्रपतीचं आहे. हे लक्षात असू द्या. ओके. त्याचबरोबर अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती असतो, 6 वर्ष किंवा 62 वर्ष, यापैकी जो अगोदर होईल तो कार्यकाल या ठिकाणी असतो. त्याचबरोबर राज्य लोकसेवा आयोगाचं कार्य काय असतं, तर राज्यसेवेतील विविध पदांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेणं हे राज्य लोकसेवा आयोगाचं कर्तव्य असतं. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 13 आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग भारताचे सर्वोच्च न्यायालय विचारले म्हटलं, सर्वोच्च न्यायालय कोठे आहे, दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या. परंतु दिल्ली या ठिकाणीच काय आहे असं तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणीच काय, मुंबईला का नाही किंवा कलकत्त्याला का नाही, चेन्नईला का नाही, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. तर याला कारण काय आहे, तर आपलं जे संविधान आहे या संविधानामध्येच त्याचा उल्लेख केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कोठे असेल, दिल्ली या ठिकाणी असेल असं कोणी सांगितलेलं आहे, तर आपल्या संविधानानेच सांगितलेलं आहे. ओके. त्याचबरोबर पहा, उच्च न्यायालयाचं जे मुख्यालय आहे ह्या मुख्यालयासंदर्भात संविधानात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे पहा, बऱ्याच राज्यांचं मुख्यालय काय, राजधानीच्या ठिकाणी नाही. म्हणजे राजधानी व्यतिरिक्त दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा काय होऊ शकतं, उच्च न्यायालयाचं मुख्यालय होऊ शकतं. ओके. परंतु सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठे असणार आहे, तर ते दिल्ली या ठिकाणीच असणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, हाही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार विचारला जातो. 1950 ला झाली होती, पण तारीख पण लक्षात असू द्या, 26 जानेवारी 1950 ला काय झाली होती, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. कोणत्या कलमानुसार, तर कलम 124 नुसार. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय, जिल्हा परिषदेची किमान व कमाल डॅश डॅश इतकी सदस्य संख्या असते. म्हणजे काय विचारले आपल्याला या ठिकाणी, की जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती असते. आता किमान म्हणजे काय, कमीत कमी किती असते, आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती असते. मग किती असते, तर ती 50 ते 75 असते. म्हणजे जिल्हा परिषदेचे कमीत कमी सदस्य किती असतात, 50 असतात, आणि जास्तीत जास्त सदस्य किती असतात, 75 असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय, साधारणपणे डॅश डॅश लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे की किती लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो, तर एकूण 40,000 लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला जातो. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय, ग्रेहाउंसन, काय ग्रेहाउंसन हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे. ग्रेहाउंसन हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ऑप्शन काय आहेत पहा, ओरिसा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड. तर यापैकी पहा, यापैकी योग्य उत्तर काय आहे, तेलंगणा हे आहे. का तेलंगणा योग्य आहे, तर आपल्याला पर्यायामध्ये आंध्र प्रदेश हे ऑप्शन दिलेलं नाही. ओके. पण लक्षात असू द्या, ग्रेहाउंसनची स्थापना कधी झाली होती, तर ती 1989 ला केली होती. आणि कोणत्या राज्यात केली होती किंवा कोणत्या राज्याने केली होती, तर आंध्र प्रदेश राज्याने केली होती. कोणत्या राज्याने, आंध्र प्रदेशने. परंतु सध्या आंध्र प्रदेशचं विभाजन झाल्यामुळे एका ठिकाणी तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण झालं. मग हे जे पथक आहे नक्षल विरोधी पथक, हे काय तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये काय करतं, कार्य करतं. पण आता या ठिकाणी आपल्याला आंध्र प्रदेशचा ऑप्शन नसल्यामुळे या ठिकाणी कन्फ्युजन होण्याचा विषयच नाही. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलंय, जागतिक पशुदिन
कधी साजरा केला जातो? काय विचारलंय? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 4 जुलै, 4 डिसेंबर, 22 मार्च आणि 4 ऑक्टोबर. तर यापैकी 4 ऑक्टोबर रोजी जागतिक पशु दिन साजरा केला जातो. त्याचबरोबर या संदर्भातील काही जागतिक दिन आहेत. आता हे जे सर्व दिन आहेत हे काय असणार आहेत? आंतरराष्ट्रीय दिन असणार आहेत. आंतरराष्ट्रीय दिन म्हणजेच कोणते दिन? तर जागतिक दिन असणार आहेत. मग जागतिक पक्षी दिन कधी असतो? 14 मेला असतो. जागतिक व्याघ्र दिन कधी असतो? तर जागतिक व्याघ्र दिन 29 जुलैला असतो. अतिशय महत्त्वाचा आहे. जागतिक व्याघ्र दिनावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर जागतिक चिमणी दिन कधी असतो? हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. 20 मार्च रोजी काय असतो? जागतिक चिमणी दिन असतो. ओके. त्याचबरोबर कासव दिन पण लक्षात ठेवायचा आहे. कासव दिन कधी असतो? जागतिक कासव दिन कधी असतो? तर तो 23 मेला असतो. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी? वय शोधण्यासाठी कार्बनचे कोणते रूप वापरले जाते? काय विचारलंय? वय शोधण्यासाठी किंवा वयाचं मापन करण्यासाठी कार्बनच्या कोणतं रूप वापरलं जातं असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत कार्बन 12, कार्बन 14, कार्बन 13 आणि कोणतेही कार्बन नाही. तर यापैकी योग्य उत्तर आहे कार्बन 14. ओके. वय मापन पद्धतीमध्ये कशाचा वापर केला जातो? तर कार्बन 14चा वापर केला जातो. पुढचा प्रश्न 19 नंबरचा. काय विचारलंय? पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंक कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलंय? पृथ्वीवरील सर्वात मोठे कार्बन सिंक कोण आहेत? ऑप्शन आहेत जंगल, महासागर, वनस्पती आणि प्राणी. तर यापैकी योग्य उत्तर आहे महासागर. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 आहे. नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचंय? कमेंटमध्ये सांगायचंय. काय विचारलंय? ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे माझा कुठलाही फायदा होत नाही, मला कुठलेही पैसे मिळत नाहीत. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं? आपले येणारे जे व्हिडिओ आहेत, अपकमिंग व्हिडिओ, याची नोटिफिकेशन तुम्हाला काय होते? सर्वप्रथम मिळते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबतची बेल आयकॉन दाबून काय करायचं? ऑल सिलेक्ट करायचं आहे. आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर मित्रांनो प्लीज एकदा व्हिडिओला काय करायचं? लाईक करत जा. कारण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागतो आणि अगदी मोफत व्हिडिओ बनवतो आपण. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं? कमीत कमी एक लाईक तर करत जा. लाईक करायला कुठं तुम्हाला पैसे द्यायचे? ओके. असो, जे करतील ते करतील, ज्यांना आवडला नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. उद्या पण पुन्हा व्हिडिओ घेणार आहोत. आपण दररोज व्हिडिओ घेतो. आपला संध्याकाळी व्हिडिओचा टायमिंग किती असतो? 6:30 असतो. 6:30ला आपला व्हिडिओ काय केला जातो? अपलोड केला जातो. ओके. भेटूया मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.